सुरुवात करणार आहोत जळगाव मधल्या एका मोठ्या बातमीनं। जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेल्या सिरियल किलिंग हत्याकांडानं सगळीकडे खळबळ उडालेली आहे। जळगाव मध्ये एका विकृतानं 1.5 महिन्यामध्ये 2 महिलांची हत्या केल्याचं उघडकीस आलंय। हा सिरियल किलर प्रेमाच्या जाळ्यात फसून सोमठाणे जंगलामध्ये शरीर संबंध ठेवून डोक्यात दगड घालून महिलांची हत्या करायचा। त्यानं तिसऱ्या महिलेला ठार करण्याचाही प्रयत्न केला, मात्र सुदैवानं ती महिला बचावली आहे। पारोळा तालुक्यातल्या सोमठाणे येथील लेडी सिरियल किलर अनिल सदानशिव असं त्याचं नाव आहे आणि त्याला पोलिसांनी देखील आता अटक केल्याचं कळतंय। जळगाव मधील ही एक धक्कादायक घटना म्हणावी लागेल। या संदर्भातले सगळे अपडेट देत आहेत जळगाव मधून आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी आहेत आपल्यासोबत। मंगेश, हा नेमका प्रकार काय आहे आणि त्या 2 महिला नेमक्या कोण होत्या आणि ती जी वाचलेली महिला आहे त्या संदर्भातली देखील आपल्या प्रेक्षकांना माहिती द्याल? नक्कीच वर्षा, खरं तर जळगाव मधील जे आहे 25 जून रोजी एकंदरीत 23 जुलै रोजी जे आहे एक महिलेचा मृतदेह हा सोमठाणे जंगलामध्ये आढळला होता। हा मृतदेह यामध्ये काही पक्का अवशेष जे आहेत ते शिल्लक होते। फॉरेन्सिक टीमने या संपूर्ण अवशेषाची जेव्हा तपासणी केली, चौकशी केली, त्या परिसरातच खरं तर एक बॅग सापडली आणि त्या बॅगमध्ये सुरतमधील एका महिलेचं आधार कार्ड हे सापडलेलं होतं आणि त्या आधार कार्डवरून जे आहे संपूर्ण या प्रकरणाची चौकशी करत असताना सुरतमधील या महिलेची सोमठाणे जंगलामध्ये दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना जी आहे ती समोर आली। यापूर्वीच खरं तर अशाच पद्धतीने पारोळा पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल होता। त्या महिलेची देखील त्याच जागी सोमठाणे जंगलामध्ये त्या ठिकाणी हत्या करण्यात आल्याची घटना जी आहे ती जवळपास 25 जून रोजी जी आहे तो गुन्हा दाखल होता। या दोन्ही खुनाच्या घटनावरून आरोपी एकच असावा असा पोलिसांना संशय आला आणि या संपूर्ण घटनेचं विश्लेषण करत पोलिसांनी जे आहे सोमठाणे येथील जो विकृत आहे अनिल सदानशिव याला खरं तर ताब्यात घेतलं आणि याला ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण घटनेची जी माहिती आहे ती समोर आली। ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेतून पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे की एक सिरियल किलर हा जो सदानशिव होता, अनिल सदानशिव, याने अशा पद्धतीने हा बायकांची ओळख निर्माण करायचा, बसमध्ये प्रवासादरम्यान असेल, शेतात महिला काम करत असतील त्यावेळेस असेल, अशा पद्धतीने महिलांची ओळख करून त्यांच्याशी जवळीक निर्माण करायचा, प्रेम संबंध निर्माण करायचा, त्यातूनच तो शरीर सुखाची मागणी त्याच्याकडे करायचा आणि नंतर सोमठाणे जंगलात या ठिकाणी खरं तर बोलवून त्यांचे दागिने काढून डोक्यात त्यांच्या दगड घालून तो हत्या करायचा। असे जे 2 प्रकार आहेत ते आता या हत्येसमोर आलेले आहे। मात्र एक तिसरी जी महिला होती शेतात काम करत असताना अशाच पद्धतीने त्यांनी त्याला फूस लावली। गेले खरं तर काही दिवस त्या महिलेला त्यांनी सोमठाणे जंगलात नेलं, मात्र त्या महिलेला काही संशय आल्यामुळे कुठेतरी तिथे जंगलात जाणं राहिलं। मात्र एका दिवशी विश्वास संपादन करून त्या महिलेला त्यांनी जंगलात नेल्यानंतर त्या ठिकाणी डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न करत असताना त्या महिलेने आरडाओरडा केला आणि सुदैवाने ती महिला जी आहे यात बचावली। या संपूर्ण घटनेनंतर जे आहे पोलिसांनी काल खरं तर या ठिकाणी जे आहे अनिल सदानशिव या विकृताला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। या सिरियल किलिंगमुळे जे आहे खरं तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात एक खळबळ उडाली आहे। ज्या पद्धतीने आता या अनिल सदानशिव या सिरियल किलरला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, यापूर्वीही त्याचे काही गुन्हे आहेत का याचा देखील आता पोलिसांकडे शोध घेतला जात आहे। अजूनही किती महिला त्याच्या टार्गेटवरती होत्या याचा देखील आता पोलिसांकडे शोध घेतला जात आहे। मात्र ज्या पद्धतीने या 2 खुनाच्या घटना घडल्यानंतर खरं तर ही सिरियल किलिंगची घटना जी आहे ती समोर आलेली आहे। वर्षा, निश्चितच मंगेश, त्यामुळे आता पुढे पोलीस तपासात नेमका काय काय घडामोडी घडतायत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।